टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आजा आजा मैं हूँ प्यार तेरा, आजा आजा आजा। त्या गाण्यामध्ये मी रिहर्सल आरडी बर्मन माझ्याकडे आले, त्यावेळेला ते आरडी बर्मन नवीन होते आणि माझ्याकडे येऊन म्हणाले की आशा जी आप मेरा गाना गाएंगी। मैं आद्यता बोली कि मेरा गाना तो काम ही है, गाइए, सुनाइए आप गाना सुनाइए। और उन्होंने जब गाना सुनाया मुझे कि आजा आजा गाना त्यावेळेला माझी आशा भोसले खाली आली पटकन। अरे बापरे, हे कसं गाणं गाणार, हे गाणं गाण्याचं कसं, हा कधी केलं ना नाही आपण। क्लासिकल गाणं आणि फिल्मची गाणीमध्ये असं काही नव्हतं। मी खारला त्याचं घर होतं, तिथून रिहर्सल करत करत मग माझ्या गाडीमध्ये बसून पेडर रोडपर्यंत, आमच्या बाजूला एक काय हे आहे जसलोक नावाचं हॉस्पिटल आहे, तर मी हा 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 अशी करत करत गाडीतून येत होते। माझा ड्रायव्हर मला बोलला, बाई गाडी जसलोक में ले लू क्या? काय रे मेला, कशाला गाडी घेतोस तिकडं? मला काय झालं? नाही, आपको सांस चढ़ रही है। अशी प्रॅक्टिस करायची। प्रॅक्टिस करता 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 ज्या दिवशी रेकॉर्डिंगचा दिवस आला त्या दिवशी मी घाबरले। आणि त्यावेळेला एक आर्टिस्ट असतो, दररोज होतो, तर मी घाबरले। तर मी दीदीच्या खोलीमध्ये गेले आणि अशी चटपट 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 इकडून तिकडे फिरत होते आणि ती अशी लांब केस अशी घेऊन अशी बसलेली होती करत करत। मराठीमध्ये बोलली होती, अशी काय तू झटपट झटपट इकडं तिकडे फिरतेस, तू चटपट चटपट काय करतेस तू? आशा काय झालंय तुला, अशी चटपट चटपट काय फिरते? काय ग दीदी, ते गाणं चांगलं नाहीये, ते मला येईल की नाही वाटतंय, आणि रफी समोर आहे, तो चांगलं गाऊन गेला तर माझं काय नाव राहणार? ती अशी हसली। तुम भूल रही हो, तू मंगेशकर पहली है, बाद में भोसले। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।